आमचो सावंत बाबा तेंचेर एक अन्याय जाल्लो। अन्याय असो की मायकल बाब आणि दिलाला लोबो हे आमचे जे शिवोरचे एमएलए आणि कलंगूटचे एमएलए जावन आसा तेंच्यांनी अचानक येवन न सांगता तेंचे दोनी घातले मोडून उडयले रस्त्या खातीर। पण ते पाश्प सांगता तुमकां हे जवळ मे म्हयन्यान कितली गजाल जाली आणि सांगपाचें म्हटल्यार तेजे जे कंपाऊंड वॉल आसलें ते प्रोटेक्शन आसलें तेका, कित्याक गाडयो येता कश्यो गाडयो येता वता आणि गाडी समज जर भितर गेल्ली ते चारूच लोक आसा, तो तिची बायल तेजो पूत आणि एक केअरटेकर आसता आणि धुवो तेजी येवन वचत आसता आणि अशा तरेन तेजे अचानकपणे कंपाऊंड वॉल मोडून उडयलें आणि ते मोडल्याने तेका प्रोटेक्शन नासलें भितर आणि ते प्रोटेक्शन दिवपा खातीर कंपाऊंड वॉल बांद म्हणून सांगताले आमी, पण ते आयकनासले। पण तुका एक सांगता, जो 83 इयर्स ओल्ड जाणटो आसा तेंच्या खातीर सगळ्या जाणट्या खातीर एक मेंटेनन्स एक्ट केल्लो आसा। त्या एक्टा प्रमाणे अशें म्हटलें आसा 21, 22 आणि 23 सेक्शनाक हितून कितें म्हटलें प्रोटेक्शन ऑफ लायफ एंड प्रॉपर्टी ऑफ द सिनियर सिटीजन। हांव ह्या पॉयंटाक झगडटलो। हांव आमच्या PI साहेबा कडेन गेलो, PI साहेब सांगलें बाबा हें बरोबर ना, जर तर हें जायना जाल्यार हेच्या पयलीं आमी सांगलेलें आमी सगळे व्हडलें आंदोलन करतले, पण कितें आंदोलन करूनच उपयोग ना, आमकां बांदिल्लें जाय आसलें। पण काही हितून तेंच्यांनी आमकां सांगलें की तुमी बरोवन दियात की तुमकां हें कंपाऊंड वॉल मोडलेलें तें बांदून दियात। पण हांव सांगता आयज सावंत बाबाचे 83 इयर्स ओल्ड शाबासकी तेका दिता, तेणें खंयतरूच बरोवन दिवं ना, खंयतरूच कांय करून दिवं ना। पण तेका आमी इतलेंच सांगलें, हांवें स्वताहून सांगलां की हो जो प्रोटेक्शन एक्ट जो आसा हो सेंट्रल गव्हर्मेंटान केल्लो, गव्हर्मेंटान आमच्या केल्लो आहा आणि हो मेंटेनन्साचे एक्टा प्रमाणे तेजे लायफ एंड प्रॉपर्टी ती सांबाळ ही तिची प्रॉपर्टी। ह्या मनशान खरें म्हटल्यार 70 स्क्वेअर मीटर जमीन सोडलेली आहा रस्त्याक, खरो वालोर दिवपाचो तेका। वयल्यान तेणें फी भरलेली आसा, वयल्यान तेका फायन घातलेली आसा। सगळी जवळ जवळ 2-2.5 लाख सुमार तेणें हांगा हें केल्लें आसा, खर्च केल्लो आसा। आणि अशा हेतून आयज खरोखरच तेका शाबासकी दिता। पण हे जेन्ना मोडलें तेन्ना आमकां खूब त्रास जालो, भरपूर त्रास जालो। आमी एमएलए काडटाले, आमी एमएलए कडेन उलयताले, PI कडेन उलयताले, PI आमकां सांगताले, पण आयज ते सगळें बांदून घेतले। पण एक तुमकां सांगता, म्हाजो एकूच हें आसलो, आमच्या ट्रेजरींतून हे पयशे वचपाचे नासले, हें सांगपा खातीर हांव रावल्लो। हांवें PI साहेबाकूय सांगलां की तुमी जे कितें आहा हितून वर्क ऑर्डर ना म्हणून RTI जेन्ना घातले तेन्ना वर्क ऑर्डर ना म्हणून सांगलें आमकां। जेन्ना वर्क ऑर्डर नासतना पुलीस कशें येता आनी कशें धडाधड मोडून उडयता हें म्हाका कळना। म्हाका दिसता एमएलएन हेजेर खरोखरच विचार करपाक जाय, अशा जाणट्या मनशाक त्रास करपाचे ना आणि ते बांदून दिला तेच्या स्वखर्चानूय बांदून दिवपाचें म्हणून सांगलेलें आमी, ते केल्लें आसा। आयज हे कंपाऊंड वॉल जे आसा ते कंपाऊंड वॉल अर्दे थोडे उरलेले आहा, गेट बीन उरलेली आहे घालपाची, ते सगळे करून दिता म्हणून सांगलें तेणें। आणि हांव तेका थँक्यू म्हणिना, हेंवूय सांगता तुमकां, कारण तेणें मोडला तेणें बांदलें। आयज खरोखरच हो एक न्याय तेका ह्या जाणट्या मनशाक आमी दिलो हेची हांव खुशालकी सांगता। आणि आमी तुमच्या रिपोर्टरांचे सुद्दां हांव हें करता, धन्यवाद म्हणटा, कारण तुमच्या खातीर हे उजवाडाक आयिल्लें आसा। आणि आमच्या जाणट्या बाबाक सदीच शाबासकी तेज्या भुरग्यांकूय। आणि अशा हेतून हांव सांगता हो विजय फक्त आमचो न्ही, हो मेंटेनन्स एक्टाचो विजय जावन आसा। त्या खातीर प्रत्येक एमएलए आणि प्रत्येक स्थानिक पंचान सरपंचान कोणी जावं ते पब्लीक रिप्रेझेंटेटिव्ह आसा तेच्यांनी हो मेंटेनन्स एक्ट वाचचो मातसो आणि ह्या जाणट्याक अशा जाणट्याक खरोच न्याय दिवचो। आता राजेन तूं आतां इनिशिएटीव घेतलेले बरोबर आसा। आता दुसरी गजाल राजेन, जो आतां तेंचो कंपाऊंड मोडलेलो आहा एमएलएन, तो आतां बाय फोर्स मोडलेलो आसलो कंपाऊंड तेचो। पळय कंप्लेंट आमी घातलेले 48 अवर्सान तेका अरेस्ट आजून पासून कांय न्याय जावं ना, कारण हो गव्हर्मेंट कितें आतां खबर आसा, ह्या गव्हर्मेंटाक मनशाची हें आसा काय ना हांव नकळो, कायदो हो समान आसूंक जाय, तो कोणी आसूं तो मागीर एटलिस्ट तेका आफोन हाडून विचारूंक जाय आसलें, पण तें हाडूंक ना। पण जेन्ना हांव PI कडेन गेलो, PI सांगलें हांवें बरे भाशेन बाबा हें करून दी, नाजाल्यार आमी फुडली स्टेप घेता म्हणून। हितून खंयचेच कॉम्प्रोमायज ना, खंयचेच आसा तशी कंप्लेन आसा, तांकां ती कंप्लेंट कितें आहा ती तेंच्यांनी करची ती, हांव तेजेर कांय आनी जाप हें करून विचारना। आनी दुसरी गजाल, आतां 6 म्हयने जालो हो कंपाऊंड मोडलेलो तेंचो, आनी 6 म्हयने लागले एका कंपाऊंड बांदपाक। तेच सांगता तुमकां न्ही, आरे बाबा ही वर्क ऑर्डर नासतना हें मोडला। आयज तेका खरें म्हणल्यार दुर्दैव दिसता, ती फॅमिली थोडीशी फॅमिली आहा, ती दोगांच जाणटी मनशां आनी तेजो पूत एक आनी केअरटेकर आहा मरे। अरे फुडें जर गाडी जर वचत जाल्यार समथी गाडी आयज कशी गाडी येता ती खबर आहा तुमकां, आनी हितून रातच्यो बिच्च्यो कश्यो गाडी येता ती खबर आहा, तुमकां सांगपाची गरज ना। आमचे कडेन क्रायम रिपोर्टर सुद्दां आहा, तूं सुद्दां भोंवता हांगा अंजुनान, आनी अशा तरेन गाडी येता आनी कदाचित ती गाडी जर भितर जर तेका हानी जाल्ली
जाल्यार कोण हेजो जबाबदार आसलो? ह्या खातीर हांव 6 म्हयने आमी कशें तेल लावन लावता ते आमी जाणा आसले, पूण हें करूंक ना. आयज खरें म्हणल्यार गव्हर्मेंटान आतां विचार करचो. जेन्ना मेंटेनन्स एक्ट येता तेन्ना खरें सीएमाराचें इंटरव्यू करूंक जाय आसलें आनी तेजें काम करूंक जाय आसलें, पूण तें जावंक ना. आयज 6 म्हयने लागले, ही दुर्दैव्य. पण जालें तें बरें जालें. देर आये दुरुस्त आ गए.